सचिन घोडविंदे. आम्ही पूर्वीपासून दोघे एकत्र काम करत आलो. आज सचिन जो पण काही कार्य करतो अतिशय चांगलं कार्य करतो. आज चष्मे वाटपचा जो कार्यक्रम होता, देवाभाऊ चष्मा, माननीय आमचे आधारस्तंभ कतोरे साहेब, आमदार कतोरे साहेबांनी वेळात वेळ काढून त्यांच्या पायाला दुखापत झाली तरी पण ते सचिनच्या वाढदिवसाला हजर राहिले. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यांनी इथे येऊन चांगलं मार्गदर्शन केला. सचिन जे आज कार्य करतो, सचिनची जी समाजसेवा आहे तो तलागालातल्या माणसापर्यंत आज जे पोहोचतो, अतिशय आनंद होतो. चांगलं काम करतो, पावलावर पाऊल ठेवून तो चाललाय. देव त्याला अशीच चांगली प्रगती करो. आता काही मला वाटतं थोड्या दिवसात 10-15 दिवसात त्यांनी एक गाडी बुक केलेली आहे, ॲम्ब्युलन्स. ती पण ॲम्ब्युलन्स तो लोकार्पण कराल. म्हणजेच या परिसरात जो लोकांना आरोग्यविषयक हॉस्पिटल हे ते ही जी मदत आहे ही खरी मदत आहे, ती सचिन अवश्य करतो. मी माझ्या मीनाक्षी मातेचरणी प्रार्थना करतो की त्याला अशीच ताकद देवो आणि लोकांची सेवा करो. त्याला आज वाढदिवसानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. आज वाढदिवस आहे आणि आपण जर पाहिलं तर बाहेर पाऊस पडतो. मी एवढंच म्हणेन, जर मेघांनो गरजत जाही दिशांना, दिसेल मानव सांगा त्याला, आज वाढदिवस सचिन घोडविंदे साहेब यांचा. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर वाढदिवस सचिन दादांचा आहे. मात्र दादा म्हणाले त्याप्रमाणे मानव सेवा हीच ईश्वर सेवा, आणि हे ब्रीदवाक्य त्यांनी घेऊन समाजासाठी सातत्यानं समाज उपयोगी अनेक उपक्रम पार पाडलेले आहेत. आज वाढदिवसाची सुरुवात सकाळची आपण जर पाहिली तर ती सुरुवात सुद्धा अतिशय सुरेख आहे. कारण या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या ज्या शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या, त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शैक्षणिक साहित्याचं वाटप केलंय. शाळेच्या परिसरात वृक्ष लागवड केलेली आहे. त्याच्या सोबतीला आपण पाहिलं तर या डोहळे पाड्यावरची जी शाळा आहे त्या शाळेच्या शिक्षकांनी नुकतीच मागणी केली की आमचे 59 विद्यार्थी आहेत, त्यांना पीटीचे ड्रेस मिळावेत. ते ड्रेस लगेच देऊन टाकले. आता वॉटर एटीएमचं आपण उद्घाटन केलेलं आहे. इथे जवळजवळ 1000 चष्म्यांपेक्षाही चष्म्याचं वाटप केलं जाईल. म्हणजे अशा पद्धतीनं चष्म्यांचं वाटप आहे. पण सोबतीला आपण पाहिलं तर महाआरोग्य शिबिर आहे, ज्या शिबिरामध्ये पूर्ण शारीरिक तपासणी आहे, रक्त तपासणी, मोफत औषध आहेत, मोफत मेमोग्राफी. बाहेर आपण गेलात तर साधारणपणे 3-4 हजार रुपयाला मेमोग्राफी खर्च करावा लागतो, तर इथे मोफत आहे. किडनीच्या आजारावरती इथे मोफत आपला उपचार पण मिळणार आहेत. कॅन्सर तपासणी केली जाणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये आजचा वाढदिवस साजरा होतो. आज आदिवासी ज्या आमच्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी साडी वाटपाचाही कार्यक्रम आहे. येत्या 15 दिवसात म्हणजे दिवाळीच्या पूर्वसंध्येला विष्णुदादांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर इथे पोस्ट गाडी, ती अत्याधुनिक अशी रुग्णवाहिका, ती त्याचं लोकार्पण सोहळा आपण संपन्न झालेला पाहणार आहोत. सकाळपासून वेळात वेळ काढून आजारी असताना मुरबाड विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्माननीय किसनजी कतोरे साहेब हे त्यांच्या सोबतीला आलेले होते. नुकतेच भिवंडी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळामामा यांचंही या ठिकाणी आगमन झालं. सोबतीला आपण पहिला पंडितजी पाटील असतील, कुंदनजी पाटील असतील, इरफानजी भोरे साहेब असतील, अनेक मान्यवर मंडळी यांची रीग लागलेली आहे. विष्णुदादा चंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या प्रेरणास्थानातून आज सचिन दादा जे ज्या पद्धतीनं समाजसेवेचं व्रत जोपासत आहेत त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत, तुमच्या मनामध्ये जे जे तुम्ही इच्छिणार आहात ते पूर्ततेकडे जाणार आहेत. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो. याच वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक अनेक शुभेच्छा. सर्वप्रथम माझे मोठे बंधू सचिनदादा घोडविंदे यांना ग्रामपंचायतीतर्फे, ग्रामपंचायतीमधील सर्व मेंबर्स तर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज खरं बघायला गेलं तर आज विविध उपक्रम गेले 2 ते 3 दिवसांपासून आमचे बर्थडेच्या निमित्त चालू आहेत. आणि त्या निमित्ताने आम्ही मोफत चष्मा वाटप ठेवलाय, आरोग्य शिबिर ठेवलेत. सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आम्ही सर्व ग्रामपंचायती लोक, इव्हन ग्रामपंचायतीच्या बाहेरच्या लोकांसाठी आम्ही बरेच उपक्रम ठेवलेत. आणि त्याचा लाभ घेताना तुम्ही बघत आहेत सकाळपासून लोकांची खूप सारी गर्दी लागलेली आहे, गर्दी भरपूर लागली आणि बऱ्याच लोकांनी लाभ घेतलेला. आताही बघता तरी रांग इथे मोफत शिबिर, मोतीबिंदू ऑपरेशन असू देत किंवा चष्मा वाटू देत त्यासाठी आहे. खरं सांगायला गेलं तर आम्हाला आनंद ह्या गोष्टीचा होता की आम्ही हे जेव्हा समाजकार्य करतो त्या समाजकार्याला राजकीय नेते, सर्व थरांचे राजकीय नेते हे आमचा सन्मान करतात आणि ते त्या दृष्टीने ते बघतात आणि आम्हाला त्या
दृष्टीने मदत करतात आणि नेहमीच आज कतोरे साहेब असू देत किंवा काय असू देत, आज आम्ही जेव्हा कतोरे साहेबांकडे जातो, आज आम्ही कुठल्याही गोष्ट घेऊन जातो कामानिमित्त, आज त्यांचा कुठल्या गोष्टीला नकार नसतो. आम्ही त्या दिवशी जेव्हा सांगितलं की साहेब असा असा कार्यक्रम करायचा आहे बर्थडेच्या निमित्त, साहेबांनी लगेच मोफत मोतीबिंदू ऑपरेशन आणि चष्मा वाटपचा कार्यक्रम त्यांनी ठेवला. त्याचबरोबर त्यांनी आम्हाला लगेच गावातील ग्रामपंचायतीतील लोकांसाठी एक महिला बचत गटासाठी एक हॉल उभारण्यासाठी एक लेटर दिला. त्याच्यानंतर स्मशानभूमीचं जे कॉन्क्रिटीकरण होतं त्याच्यासाठी आम्हाला लेटर दिलं. जिमचे साहित्य असू देत किंवा इतर काही गोष्टी असू देत, सर्व गोष्टींना ते आम्हाला नेहमीच सपोर्ट करतात. आणि अशाच बाळामामा असू देत किंवा कुठल्याही पद्धतीचे राजकारणाच्या दृष्टीने असू देत किंवा समाजकारणाच्या दृष्टीने आम्हाला हे राजकीय नेते सगळे विष्णुदादा असू देत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आणि ह्या सर्वांचा आशीर्वाद आणि प्रेम आम्हाला असं वाटतं आमच्यावरती असंच राहावं, आम्ही अशीच कामं करत राहू. आणि येत्या मला असं वाटतं आमच्या ग्रामपंचायतीला नुकताच जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला. आम्ही तो महाराष्ट्र स्तरीय पुरस्कार कसा मिळेल या पद्धतीने प्रयत्न करतोय आणि नक्कीच पुढच्या 1 ते 2 वर्षामध्ये मला असं वाटतंय की आमची ग्रामपंचायत जी आहे डोळा ग्रामपंचायत ही महाराष्ट्र स्तरावरती 1 नंबरला असेल हे आम्ही आश्वासन देतो तुम्हा सर्वांना, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून. आणि मी सर्वांचे इथे उपस्थित राहिलेले दादाच्या बर्थडेच्या निमित्ताने उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे मी सगळ्यांचे आभार करतो. तसेच तुमच्या सर्व पत्रकार बंधू भगिनींनो तुमचेही आभार करतो. तसेच उपस्थित राहिलेले सर्व नागरिक आणि सपोर्ट स्टाफ आणि माझ्या SG ग्रुपची कोर टीम जे ग्राउंड लेवलला काम करतात, आमचे सगळे मित्र परिवार, यांचे सगळ्यांचे आभार करतो आणि पुन्हा एकदा दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. अशी म्हणजे माझी इच्छाच होती की हा कार्यक्रम राबवावा. कतोरे साहेबांकडे गेल्यानंतर कतोरे साहेबांनी लगेच यस केला. पण सर्वप्रथम मी कतोरे साहेबांचे आभार मानतोय. त्यांनी म्हणजे जो सपोर्ट केला त्याच्याबद्दल. बाळामामा पण उपस्थित झाले. हो, बाळामामांचे पण मनापासून आभार, सर्व मान्यवरांचे मनापासून आभार मानतोय. आणि ज्यांनी मला या कार्यक्रमासाठी मदत केली त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार.